नमस्कार विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नाद भरतीचा या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, या ठिकाणी आपण आज बघा जे की बीड पोलीस पाटील भरती 2026साठी आपण आज बघा जे की या ठिकाणी अंकगणित आणि बुद्धिमत्तेचे मित्रांनो प्रश्नपत्रक या ठिकाणी आपण अभ्यासणार आहोत। म्हणून बघा आपला हा आजचा जो काही संपूर्ण भाग या ठिकाणी आहे या ठिकाणी शेवटपर्यंत अवश्य अभ्यासून घ्या। आणि नवीन असाल तर बघा पहिलं या आपल्या चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब मात्र ठिकाणी आत्ताच करून घ्या। मित्रांनो बघा महत्त्वाचं म्हणजे काय या ठिकाणी सांगतो। जर तुम्हाला व्हिडिओची क्वालिटी लो दिसत असेल तर बघा तुम्ही ठिकाणी हाय करून पाहू शकता। ओके मित्रांनो, या ठिकाणी बघा महत्त्वाचं म्हणजे वही पेन घ्या आणि बघा या ठिकाणी बघा संपूर्ण प्रश्नसंच मित्रांनो लगेच या ठिकाणी लिहून घ्या, कारण 100% मित्रांनो बघा परीक्षेमध्ये बघा जी की येणारी बघा आपली ही मित्रांनो जी की आजची प्रश्नसंच आहेत। म्हणून मित्रांनो बघा एकही प्रश्न मिस करू नका, प्रत्येक प्रश्न मित्रांनो बघा या ठिकाणी शेवटपर्यंत पाहून घ्या, कारण परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे प्रश्नसंच आहेत। ओके, प्रश्न पहिला बघा, आता बघा लिहून घ्या मित्रांनो, मी सांगते ते बघा। 30 मुलांचा शाळेचा खर्च एका महिन्याचा 6,000 रुपये असेल तर एका मुलाचा एका वर्षाचा खर्च किती, या प्रकारचा बघा आपल्याला मित्रांनो प्रश्न विचारण्यात आलेला आहे। आता बघा या प्रश्नाचं योग्य आन्सर काढण्यासाठी काय करा मित्रांनो, बघा 30 मुलाचा बघा एकूण खर्च किती आहे, एका महिन्याचा 6,000 आहे ना, बरोबर हे 6,000 घ्या। आता छेदामध्ये घेतो हे 30 मुलं, हा शून्य कट हा शून्य कट, 3 दोन्ही 3 एक 3, 3 दोन्ही 6 आणि हे समोरचे 2 शून्य म्हणजे बघा जवळपास मित्रांनो 200 रुपये एका मुलाचा खर्च आपल्याला भेटले। तर काय म्हणलं आहे, तर एका मुलाचा एका वर्षाचा खर्च किती। म्हणून मित्रांनो बघा एका वर्षाचा खर्च एका मुलाचा एका महिन्याचा खर्च किती भेटलं, 200 रुपये। हे 200 करतो आणि एका वर्षात किती महिने, 12 महिने, म्हणून गुणाकारात करतो 12। आता 12 दोन्ही 24 आणि हे समोरचे 2 शून्य जसे असतात तसे म्हणजे बघा 2400 रुपये मित्रांनो बघा आपल्या प्रश्नाचं जे की बघा क्रमांक ब या ठिकाणी करेक्ट आन्सर होणार आहे। ओके, लिहून घ्या मित्रांनो, बघा एकदम बेसिक लेवलचे प्रश्न बघा तुम्हाला मित्रांनो जे काही ठिकाणी एक्झाममध्ये विचारले जातात, जास्त काही अवघड लेवलचे प्रश्न बघा तुम्हाला ठिकाणी विचारले जात नाहीत। ओके, बघा पुढचा प्रश्न, एका पाण्याची टाकी पहिल्या नळाने 6 तासात भरते तर दुसऱ्या नळाने 4 तासात रिकामी होते। जर दोन्ही नळ एकाच वेळी चालू केले तर भरलेली टाकी किती वेळात रिकामी होईल, या प्रकारचा प्रश्न विचारण्यात आलेला आहे। तर बघा मित्रांनो एका गोष्टीकडे लक्ष द्या, रिकामी होईल तर किती वेळात रिकामी होईल या प्रकारचा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे। म्हणून काय करा मित्रांनो, बघा एकदम सोपी ट्रिक बघा या ठिकाणी सॉल्व करून दाखवतो। सरळ 6 गुणाकारात हे 4 करा, 6 गुणाकारात 4 आणि मित्रांनो बघा छेदामध्ये काय करा, या बघा रिकामे म्हणले म्हणून बघा या 6तून 4 मायनस करा, उरले किती 2, छेदात घ्या 2। आता बे एक बे, बे दोन्ही 4, 6 गुणाकारात 2 आलं किती 6 दोन्ही 12 तास बघा आपल्या प्रश्नाचं मित्रांनो जे की क्रमांक बघा या ठिकाणी आन्सर होणार आहे। ओके, लक्षात ठेवून घ्या। पुढे मित्रांनो बघा या ठिकाणी एक अत्यंत आणखी एक महत्त्वाची बात सांगतो। बघा मित्रांनो आपल्या बीड जिल्हा पोलीस पाटील भरती प्रक्रिया 2026साठी आम्ही या ठिकाणी एक बघा जे की 5000 प्लस प्रश्नांचा मित्रांनो एक बघा महाठोकळा या ठिकाणी लॉन्च केलेला आहे। जर समजा तुम्ही अजूनही आपला या ठिकाणी महाठोकळा जर बाय केला नसेल, खरेदी केलं नसेल, अवश्य खरेदी करून घ्या मित्रांनो बघा, कारण 100% मित्रांनो बघा जे की पोलीस पाटील भरतीला येणारी प्रश्नसंच आपण या बघा जे की महाठोकळ्यामध्ये समाविष्ट केलेली आहेत। म्हणून वेळ वाया घालू नका मित्रांनो बघा, वेळ वाया घालवण्यापेक्षा आपला महाठोकळा बाय करून घ्या आणि बघा लगेच तुमच्या अभ्यासाला एक नवी मित्रांनो बघा जी की दिशा या ठिकाणी देऊन टाका आपला महाठोकळा बाय करून घेऊन। ओके मित्रांनो, बघा अत्यंत महत्त्वाचं म्हणजे काय, तुम्हाला बघा जे काही संपूर्ण प्रकारचे प्रश्न आपल्या महाठोकळ्यामध्ये पाहायला मिळणार आहेत। म्हणून वेळ लावू नका, लगेच आपला महाठोकळा बाय करून घ्या। ओके, पुढे बघा आता पुढचा प्रश्न बघा कोणता आहे आणि कशा प्रकारे जी की बघा तर महाठोकळा बाय कसा करायचा सांगतो बघा। आता या ठिकाणी 74 14 9307 हा आपला मित्रांनो क्रमांक आहे। या क्रमांकावर बघा फक्त आणि फक्त तुम्हाला 150 रुपये पे करायचे आहेत आणि पे करून बघा नंबरच्या व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट तुम्हाला शेअर करायचा आहे। स्क्रीनशॉट शेअर केल्या अवघ्या 1 मिनिटाच्या आत आम्ही हा महाठोकळा बघा तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर अवेलेबल करून देणार आहोत। म्हणून लगेच्या लगे आपला महाठोकळा या ठिकाणी खरेदी करून घ्या, कारण म्हणजे तुम्ही जर आपला महाठोकळा खरेदी केला
तर 100% तुमचं रिझल्ट आपल्या फक्त या महाठोकळाच्या माध्यमातून येऊन जाईल. ओके, पुढचा प्रश्न बघा आता. तर बघा प्रश्न क्रमांक 3. 365 मीटर लांबीची एक रेल्वे 60 किमी तास वेगाने जात असून या रेल्वेला पाठीमागून येणारी 75 किलोमीटर तास वेगाची गाडी 270 सेकंदात ओलांडते. तर दुसऱ्या गाडीची लांबी किती? या प्रकारचा मित्रांनो बघा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. मित्रांनो या प्रकारचा प्रश्न विचारला, पहिलं काय करा बघा, वेगाची तुम्ही वजाबाकी करा. तर वेगाची वजाबाकी कशी करायची बघा, तर बघा या ठिकाणी आता या 75 किलोमीटरमधून आपण हे काढू 60 किलोमीटर. ओके, हे आले 75 आणि मायनस किलो 60 किलोमीटर. जर किलो आले किती बघायचे की मित्रांनो 15 किलोमीटर उरलं. ओके, आता हे 15 किलोमीटर उरले ना मित्रांनो, आता झाली बघा आपल्या ठिकाणी जे की स्टेप दुसरी चालू. ओके, आता बघा दुसऱ्या स्टेपमध्ये एक सूत्र आहे बघा छोटंसं, ते सूत्र या ठिकाणी पाठांतर करून घ्या मित्रांनो ते सूत्र. ओके, तर ते सूत्र आहे बघा असं, जे की अंतर बरोबर वेग गुणाकारात वेळ याच्या गुणाकारामध्ये 5/18 बघा असं आपलं सूत्र आहे. ओके, लक्षात ठेवून घ्या. आता अंतर म्हणजेच मित्रांनो बघा जे की आपल्याला गाडीची लांबी सांगलंय. ओके, तर बघा पहिल्या गाडीची लांबी किती आहे 365 मीटर. ओके, हे घेतो मी 365 मीटर प्लस आपला दुसऱ्या गाडीची लांबी काढायला सांगितलंय, दुसऱ्या गाडीची लांबी काढायची आहे म्हणून हिला मानतो मी x. ओके, गुणाकारात. आता बघा बरोबर वेग किती भेटलं 15 किलोमीटर आपल्याला भेटलेलं आहे, हे घेतो 15. मग वेळ किती आहे, तर वेळ आहे बघा 270 सेकंद, हे घेतो 270 सेकंद आणि गुणाकारात हे 5/18ला जशास तसे 5/18. ओके, आता बघा या ठिकाणी काय करायचं आहे, तर मित्रांनो बघा या ठिकाणी तुम्ही भाग द्या. जसं की मी 3 भाग देतो. आता 3×5 15, 3×6 18, पुन्हा 3×1 6, 6×2 12, 6×3 18, 6×4 24, 6×4 4, 27मधून 24 गेले उरले 3, पुन्हा 6×5 30. ओके, हे आलं 46. आता काय करतो मी, हे बरोबर 365 प्लस x बरोबर हे 46ला 46 गुणाकारात 5×5 25. ओके, आता 25 सख 150 हातच्याला आले 15, 25 चोक 100, 100 प्लस 15 आले किती 100 प्लस 15 झाले 115 म्हणजे जवळपास 1150. आता मित्रांनो बरोबर आलं किती आपल्याला आहे 1150 आलं. आता मित्रांनो बघा आता एक्सची व्हॅल्यू काढायची आहे ना, हे एक्स बरोबर 1150 आणि हे जे मित्रांनो 365 या साईडला प्लसमध्ये आहे, या साईडला गेलं मायनसमध्ये. आता जर समजा या 1150मधून मी जर 365 वजा केलो तर येतं किती, हे 1150 वजा 365. ओके, आता बघा 5 किती मित्रांनो, तर सॉरी 1150 आहे ना, थोडंसं चुकलं आहे. तर बघा 25 सख हां या ठिकाणी बघा मित्रांनो जे की आता बघा या ठिकाणी चुकलं आहे, हे किती आहेत तर 46 गुणाकारात घेतो 25. ओके, 25 सख 150 आले किती, हे 15, 25 चोक 100 आणि हे 15 म्हणजे किती मित्रांनो बघा जे की 115 या ठिकाणी आलेलं आहे. पुन्हा 115 कसं काय, तर बघा थोडंसं कुठं तर चुकलं आहे. या ठिकाणी बघा मित्रांनो, या ठिकाणी बघा हे 46, तर या ठिकाणी 46 नाही तर 6×5 आहे बघा, या ठिकाणी 6×5 म्हणजे या ठिकाणी बघा 45 आपल्याला भेटले. ओके, या ठिकाणी थोडंसं चुकलं होतं बघा, आता या ठिकाणी चुकलं होतं लक्षात घ्या. ओके, आता मी काय करतो, हे जाऊ द्या बाजूला, हे घेतो 45 गुणाकारात 25, 25×5 125ला 5 हातच्याले 12. ओके, नंतर 25 चोक 100 आणि हे 12 म्हणजे 112 या ठिकाणी आलं 1125. ओके, आता मी काय करतो, या 1125मधून हे 365 मायनस करतो. 365 5मधून 5 गेलं 0, 6तून तर आता या ठिकाणी काय 2मधून 6 जात नाही, इथला 1 इथं घेतलो 12, 12तून 6 गेले
6 उरले, या ठिकाणी उरले 10. 10तून जर समजा 3 गेले उरले किती 7. 760 बघा आपल्या प्रश्नाचं मित्रांनो बघा जे की करेक्ट आन्सर बघा क्रमांक ड या ठिकाणी होणार आहे, जे की लक्षात तुम्हा सर्वांना या ठिकाणी ठेवायचं आहे. ओके, तर बघा मित्रांनो या प्रकारे बघा जे की आपण प्रश्नाचं योग्य आन्सर काढू शकतो. थोडासा हा प्रश्न बघा किचकट लेवलचा होता, परंतु जर समजा तुम्ही समजून घेतलं तर अगदी काही वेळामध्ये या प्रकारच्या प्रश्नाचं योग्य आन्सर बघा मित्रांनो बघा की नाही तुम्हाला सोडवता येतं. ओके, शोधता येतं, सोडवता येतं. पुढचा बघा चौथा प्रश्न आता कशा रीतीनं सोडवायचा आहे. तर बघा चौथा प्रश्न, 10% मलईचे 200 लिटर दूध, 20% मलईचे 300 लिटर दूध एकत्र केल्यास मिश्रणातील दुधात मलाईचे शेकडा प्रमाण किती, या प्रकारचा बघा जे की प्रश्न मित्रांनो आपल्याला विचारण्यात आलेला आहे. तर बघा प्रश्नाचा आन्सर आपण कशा रीतीनं काढू शकतो. काय म्हणलं आहे 10% 200 लिटर दूध. ओके, म्हणून मी काय करतो मित्रांनो हे सरळ हे 200 लिटर दूध घेतो, हे 200 लिटर दूध गुणाकारात हे 10% आणि टक्क्याच्या खाली घेतो 100%. ओके, हे 2 शून्य कॅन्सल, हे 2 शून्य कॅन्सल, 2 गुणाकारात जर 10 केलं आलं किती 20. ओके, पुन्हा हे 300 लिटर दूध घेतलो, मग हे 20% मलई या ठिकाणी आहे, हे 20% मलई आणि टक्क्याच्या खाली 100%. हे 2 शून्य कॅन्सल, हे 2 शून्य कॅन्सल, 3 2 6 आणि हे समोरचे 60 आले. ओके, आता मी काय करतो बघा मलईची पहिलं बेरीज करतो. एकूण मलई किती भेटली आता आपल्याला बघा या ठिकाणी मित्रांनो एकूण मलई म्हणजे मलई. ओके, एकूण मलई बघा हे 20 प्लस 60 भेटले किती टोटल 80. ओके, आता यासोबत एकूण दूध काढून घेतो आता या ठिकाणी एकूण दूध. ओके, तर दूध काढण्यासाठी काय हे 200 लिटर दूध 200 प्लस ह्या ठिकाणी हे 300 लिटर दूध. ओके, आता 200 प्लस 300 झालं किती 500 लिटर दूध झालं. ओके, आता बघा मित्रांनो मलईचं प्रमाण विचारलं ना आपल्याला, तर या ठिकाणी बघा मलईचा शेकडा प्रमाण विचारलं आहे म्हणून हे दूध किती भेटलं 500. ओके, मलईचं प्रमाण किती आहे 80. आता हे 500 म्हणजे किती आहे 100%. तर आता या ठिकाणी आलं किती प्रश्नचिन्ह. आता करायचा तिरपा गुणाकार 100चा 80शी, 100चा तिरपा गुणाकार 80 सोबत आणि या 500चा प्रश्नचिन्हासोबत. आता हे 2 शून्य कॅन्सल, हे 2 शून्य कॅन्सल, वर आलं 80 खाली आलं 5. 5 एक 5 उरलं 3, 5 सक 30 म्हणजे बघा जे की जवळपास 16% बघा आपल्या प्रश्नाचं मित्रांनो या ठिकाणी करेक्ट आन्सर होणार आहे. बघा जे की मित्रांनो क्रमांक लक्षात तुम्हा सर्वांना या ठिकाणी ठेवायचं आहे. ओके, पुढचा प्रश्न. तर बघा पाचवा प्रश्न, 500 रुपये मुद्दलाचे दर साल दर शेकडा 10% दराने सरळ व्याजाने दाम दुप्पट होण्यास किती वर्ष लागतील. मित्रांनो बघा 500 रुपये मुद्दल किती आहे या ठिकाणी लक्षात घ्या. मुद्दल बघा आपल्याकडे आहे 500 रुपये. ओके, 500. आता दाम दुप्पट म्हणले ना, दाम दुप्पट होण्यास किती वर्ष लागतील म्हणून मी या ठिकाणी दाम दुप्पट करतो, याचे दाम दुप्पट. ओके, आता बघा मित्रांनो 500चे दाम दुप्पट करण्यासाठी मी काय करतो 500चे 2 पट करतो, गुणाकारात 2 झाले किती 1000. ओके, आता काढायचं सरळ व्याज. आता हे सरळ व्याज काढतो. आता मित्रांनो बघा सरळ व्याज काढण्यासाठी काय करायचं, हे जे दाम दुप्पट किती आहे 1000, 1000 मायनस हे मुद्दल करा 500 आलं किती. आता सरळ व्याज आपल्याला 500 आलं. आता आपल्या प्रश्नाचं आन्सर निघते. आता बघा सरळ व्याज किती भेटलं हे 500 बरोबर मुद्दल किती आहे हे 500 गुणाकारात दर किती आहे हे 10%. हे घेतलं 10%. आपल्याला वर्ष काढायचं आहे, वर्षाला मानतो x, छेदामध्ये घेतो 100%. ओके, आता करायचा तिरपा गुणाकार, हे 500ला 500 बरोबर हे जे 100 छेदामध्ये आहे भागाकारात हे आलं अंशात गुणाकारात, आणि हे जे गुणाकारामध्ये अंशात होतं 500 गुणाकारात 10 हे गेलं छेदामध्ये भागाकारामध्ये. ओके, आता हे 500 कॅन्सल, हे 500 कॅन्सल, हा 0 कॅन्सल, हा 0 कॅन्सल, उरलं किती 10 म्हणजे बघा जे की मित्रांनो 10 वर्ष आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी करेक्ट आन्सर होणार आहे. काय बघा जे की मित्रांनो क्रमांक ब 10 वर्ष आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर होणार आहे. ओके, लक्षात ठेवून घ्या. पुढे शेवटचा 4000 किमतीचे घड्याळ शेकडा 12% तोटात घेऊन विकले तर किती रुपये तोटा झाला प्रकारचा प्रश्न विचारला आहे. सरळ हे 4000 रुपये घ्या, गुणाकारात
12% तोटा, हे 12% छेदामध्ये घेतलो 100%. आता हे 2 शून्य कॅन्सल आहे, 2 शून्य कॅन्सल, 12 चोक 48 आणि हा एक शून्य म्हणजे जवळपास 480 रुपये. मित्रांनो बघा जे की आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर या ठिकाणी होणार आहे 12 चोक 48 आणि समोरचा 10 म्हणजे बघा जवळपास 480 रुपये. मित्रांनो आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी जे की करेक्ट आन्सर होणार आहे. जे की मित्रांनो बघा पर्यायामध्ये चुकीचे पर्याय ठिकाणी बघा पडलेले आहेत, त्याबद्दल माफी असावी. ओके मित्रांनो बघा या प्रश्नाचं आन्सर आपला जे की 480 आहे, लक्षात ठेवून घ्या. ओके यासोबत मित्रांनो बघा तर ही होती बघा आपली आजची जे की बीड जिल्हा पोलीस पाटील भरती प्रक्रिया 2026साठीची बघा जे की 6 अशी अत्यंत महत्त्वाचे गणित आणि बुद्धिमत्तेचे प्रश्न संच. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. आणखीन आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अवश्य सबस्क्राईब करून घ्या. तर भेटू पुन्हा अशा एका नेक्स्ट लेवलच्या नवीनशा भागासोबत. तोपर्यंत घ्या काळजी, करा अभ्यास.